या ना. इथं 4 मुखाचा ब्रह्मदेव आहे. तो ब्रह्मदेव असा उभा आहे की नदीचा प्रवाह अंगावर घेता असा उभा आहे. इथं तो का उभा आहे आणि इथं त्याच्या समोर हा महादेव आहे. या महादेवाबद्दल करवीर महात्म्यामध्ये फार छान गोष्ट आहे. या महादेवाची आणि या ब्रह्मदेवाची. शंकर आणि पार्वती आकाशातनं निघालेले असताना पार्वतीनं खाली बघून सांगितलं की चंद्रकोरीच्या आकाराची ही नदी कोणती आणि तिचं महत्त्व काय मला सांगा. मग शंकराने विमान उतरवलं इथं. बरं उभा राहा तुम्ही पाहिलं. आणि मग पार्वतीला या जागेचं महात्म्य सांगितलं. आणि मग या महादेवाचं नाव काय असं पार्वतीने विचारलं तर त्यांनी सांगितलं की याला दशाश्वमेधेश्वर महादेव असं या पिंडीचं नाव आहे. मग ते म्हटले की दशाश्वमेधेश्वर एवढं अवघड नाव कसं काय या पिंडीचं. तर मग शंकराने सांगितलं की ही गोष्ट तू समजून घे. मी प्रेतासारखा पडून राहतो इथं आणि तो माझी बायको म्हणून इथं रडत बस. आणि मग गंडरादित्य नावाचा जो राजा आहे तर करवीर महात्म्यामध्ये ती गोष्ट व्यवस्थित आहे की गंडरादित्य राजा सूर्याचा भक्त होता आणि गावातल्या सगळ्या प्रेताचे अंतिम संस्कार पूर्ण झाल्यानंतर त्याला सूर्याकडून थाळी येत होती अशी कथा आहे त्या करवीर महात्म्यामध्ये. साधा अर्थ असा की गंड नावाचा राजा म्हटले आणि तो सूर्याचा भक्त म्हटले. कोल्हापूरच्या इतिहासात शेवटचा राजा जो शेलारांचा होता त्याचं नाव होतं गंडरादित्य म्हणजे गंड आणि आदित्य याचं समान. त्यामुळे ते ऐतिहासिक पात्र आहे. मग शंकर इथं ब्राह्मणाचा वेश घेऊन प्रेतासारखे पडले आणि ती बायको त्याची रडायला लागली की माझ्या नवऱ्याला अग्निसंस्कार करायचा आहे. तसं प्रेत उचला. मग लोकांनी प्रयत्न केला ते प्रेत उचलता येईना. मग राजाच्या कानावर गेलं की प्रेत अंतिम संस्काराशिवाय राहिलं आहे. मग राजा पण तिथं आला. राजानं प्रयत्न केला तरी काय ते प्रेत उचलता येईना. त्यांना त्या पार्वतीला विचारलं स्त्रीला की एवढं कसं काय तुझ्या नवऱ्याच्या प्रेताचं वजन. तर ती म्हणाली की माझ्या नवऱ्यानं अश्वमेध यज्ञ केला आहे त्यामुळं तेवढा यज्ञ केलेला माणूस असेल तरच त्याला ते प्रेत उचलता येईल. मग आणखीन एक माणूस इथं निघाला होता. तो म्हणला मी त्यात काय होणार आहे. त्यानं इथं आलं उंजळीनं पाणी घेऊन या पिंडीला अभिषेक केला आणि मग त्याला त्या अश्वमेध यज्ञाचं पुण्य मिळालं म्हणून त्यानं सहज हात लावल्यावर ते प्रेत उचललं गेलं. म्हणून शंकरानं पार्वतीला सांगितलं की या जागेचं महत्त्व इतकं आहे की या पिंडीवर पाणी घातलं की 10 यज्ञ केल्याचं पुण्य मिळतं. ब्रह्मदेव इथं का आले तर विश्वाच्या निर्मितीनंतर ब्रह्मदेवाने एक यज्ञ केला. यज्ञ करायचा म्हटल्यानंतर यज्ञानंतरचं यज्ञाचे जे पळी पंचपात्र भांडी असतात ती नदीत स्वच्छ धुवावी लागतं. इथे नदी नव्हती त्यावेळेला. मग ब्रह्मदेवाने 5 ऋषींना आज्ञा केली की तुम्ही इथे एक मोठी नदी आणा. 5 ऋषी कोण. कश्यप, गर्ग, गालव, वशिष्ठ आणि विश्वामित्र हे 5 ऋषी बांधले तिथं हलवा. त्या 5 ऋषींनी या 5 नद्या एकत्र आणल्या आणि ती पंचगंगेचा प्रवाह झाला. म्हणून इथे यज्ञाची भांडी हातात असलेला ब्रह्मदेव इथे उभा आहे. त्याच्या हातामध्ये स्त्रुक आणि स्त्रुवा यज्ञामध्ये तूप घालायची जी भांडी असतात ना ती त्याच्या हातात आहेत. मी अजून ती मूर्ती बघितलेली नाही पण तुम्हाला दिसतात का नाही बघा. तर ब्रह्मदेव आणि 10 अश्वमेधाचं पुण्य प्राप्त करून देणारं शिवलिंग असं याचं वैशिष्ट्य आहे. याचं अजून एक म्हणजे आर्किटेक्टच्या दृष्टिकोनातून वैशिष्ट्य म्हणजे वरती विटाचं शिखर आहे. शेकडो वर्ष पुराच्या मारातून हे शिखर टिकलेलं आहे आणि दगडाची शिखरं ढासळून गेलेली आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये गूळ आणि चुना वापरलेला आहे. हे पाण्याच्या किती जोरदार प्रवाहाला टिकून राहतं अशा पद्धतीचं आहे. मग आपल्याला पुन्हा सुधारणा करत असताना जुन्या प्राचीन पद्धतीचे एन्शंट मॉर्टर इन इंडियन हिस्ट्री नावाचं एक माझ्याकडं पुस्तक आहे. प्राचीन काळी भारतामध्ये काय द्रव्य वापरलं जात होतं त्या नावाचं पुस्तकच आहे. त्याच्यामध्ये ते सगळी त्याची कॉम्बिनेशन्स आहेत. त्याचे सगळ्याचं प्रमाण आहे. कोणत्या ठिकाणी काय वापरायचं त्याचा उल्लेख आहे. ते जर मटेरियल वापरलं तर सेंद्रिय पद्धतीनं आपल्याला ही मंदिरं पुन्हा जतन करता येतील. सिमेंट कॉन्क्रीटची गरज लागणार नाही.